गोलंदाज वापरायचे आहेत. तर जे ज्येष्ठ नागरिक मॅच पाहतात चिरली गावाची त्यांना आपण विनंती करतो या आपण व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चांगली मॅच रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊयात. ऐकवीर इव्हेंटच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक जोडले गेलेत. कालच्या रात्रीपासून जर पाहायला गेलं 3 रात्रीमध्ये 2.5 लाखांचा पल्ला विवर्सा गाठलाय. प्रेक्षकांनी एवढी पसंती दिली या स्पर्धेसाठी आणि आज तिकडातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. निशांत इलेव्हन दादरपाडा माननीय श्री शिवदाजी मडवी यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सुमितजी मडवी यांची पिताश्री आहेत त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईकला प्रतीत पाटील दाखल झाला. उजव्या हाताचा एक आक्रमक खेळाडू. यावेळचा बॉल सेन्सिबल क्रिकेट हलक्याने खेळून काढला. स्टेअर केले चेंडूला बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू निघून गेला होता. एकच धाव मिळेल. सिंगलला सुरुवात झाल्या डावाला आजच्या पहिली धाव अगदी हलक्याने खेळून काढल्या. प्रतीत पाटीलचा विचार केला तर एक वेस्ट इंडिज मध्ये एक नावादिला खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला पण अंतिम ठाकूरला पाहू शकता. तेवढंच मोठं नाव आहे वेस्ट टेनिस क्रिकेट मधील. आज विहा 11 नरेश पोट वशिणी या नावानं संघ खेळताना पाहायला मिळणाऱ्या 5 षटकात 5 गोलंदाज. एक आगळी वेगळी संकल्पना. यावेळचा बॉल भन्नाट वेग यश पाटीलना जोरात सुटला आणि त्यानंतर मात्र आपल्या वेगानं बीट करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. मागील 2 ते 3 वर्षामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा मोस्ट विकेट टेकर गोलंदाज म्हणून यश पाटीलकडे पाहिलं जात आहे. मागील 2 चेंडूवर आपल्या नावाची छाप सोडली या गोलंदाजानं. कम्मालीचं षटक हाताळत असताना मागील 2 चेंडूवर अवघी एकच धाव. रणपमध्ये थोडंसं अडथळा निर्माण झाला पण मागील 2 चेंडू मध्ये अवघी एकच धाव. अंतिम ठाकूर एक सिनियर खेळाडू आहेत. अनुभव प्रचंड आहे त्यांच्याकडे. वेस्ट इंडिज मधील पाठीचा कणा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. यावेळचा बॉल मिस्टायमिक स्ट्रोक आहे. झेल उडाला. क्षेत्ररक्षक वेगाने धावलाय. कमालीचा झेल. कॅच ऑफ द नाईट कॅच ऑफ द टुर्नामेंट. क्षेत्ररक्षक आहे तैनात. प्रीतम भोईरने टिपलाय झेल. पहिला हात लागलाय विहा 11 नरेश पोट वैशाली संघाला. काय कमालीचा झेल टिपला प्रीतम भोईर. कॅच ऑफ द नाईट कॅच ऑफ द टुर्नामेंट. चेसिंग फार दूरवरचं होतं. 15 ते 20 पावलांचा अंतर गाठलं आणि त्यानंतर झेल टिपला. अंतिम ठाकूर अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. संघाचा पाठीचा कणा आणि हा खेळाडू अगदी स्वस्तामध्ये बाद होता. स्मित पाटील दाखल झाला 3ऱ्या क्रमांकावर. यश पाटील ही चर्चा आपण केली होती की सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज यश पाटील आणि आपल्या नावाची छाप सोडल्या. अंतिम ठाकूर सारख्या एक नामांतिक खेळाडूला मात्र अगदी स्वस्तामध्ये बाद केलं. सुरुवातीचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये अवघी एकच धाव. यावेळचा बॉल सेन्सिबल क्रिकेट हलक्या त्यांनी खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी चांगलं असं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. श्रीनिवास मोहितेना चेंडू अडवला. इथून एकेरी धाव मिळाला जाईल आणि एकेरी धावनिशी 10 पटा धाबा लागल्या गेल्या. त्या 4 धाबा 2 धाबा 4 चेंडूंमध्ये 2 धाबा पाहायला मिळतात. यश पाटीलचं जिष्ट षटक चालू आहे. प्रतीतचा पडा हा फटका पाहायला गेला तर अंतिम ठाकूरचा. यावेळचा हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. हातातून चेंडू निसटला पण एक धाव इथून रोखू शकत नाहीयेत. एकेरी धाव मिळाला जाईल आणि एकेरी धावनिशी 10 पटा धाबा लागले गेले. त्या 1 बाद 3 धाबा. मग खर तर आपण अंतिम ठाकूरचा हा झेल पाहू शकतो. समोरजनिष्ठ फटका खेळला होता. बराच काळ चेंडू हवेमध्ये अगदी सुसाट सुटला होता. प्रीतम भोईर कम्मालीचा झेल कॅरी केला. स्वतःसाठी 100% एफर्ट संघासाठी देत असताना महत्वाचं विकेट. यावेळचा बॉल थोडासा खाली राहिला. बॉटम हँडचा वापर केला. हलक्यातून खेळून काढला. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक निघून चालल्यात. 2 धाबा इथून मिळाल्या जातील आणि 2 धाबेनिशी 10 पटा धाबा लागल्या गेल्या. त्या 5 धावा पाहायला मिळतात. मागील
षटकामध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पी1च्या षटकामध्ये अवघ्या यश पाटीलनं 5च धाबा खर्च केल्यात. महत्वाची विकेट अंतिम ठाकूरला बाद केला. आणि आपण विनंती करतो बघा पहिला पुकारा आयोजन कमिटीच्या वतीनं क्रिशा डिजिटल कुंडे बहाळ आणि त्यांच्या विरुद्ध MMV धाकटीजुई. यानंतरची बी गटातील ही पहिली मॅच क्रिशा डिजिटल कुंडे बहाळ आणि त्यांच्या विरुद्ध MMV धाकटीजुई. पहिल्या षटकामध्ये 5 आल्यात. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. टाइम अलर्ट असेल 7:10 पहिला चेंडू पडला. 5 मिनिटांमध्ये पहिली षटक तुम्ही टाकले दादरपाट टीम. लक्ष भेटतोय तुमचं. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके टाकायची आहेत. माजी सरपंच राजनजी घरताडी, माजी सरपंच मधुकरजी मडबी यांचे इथं आगमन होते. त्यांना देखील आपण विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळचा फटका खेळून काढला आडव्या बॅटनं. तिथून धावा मिळाल्या जातील 4 आणि या 4 धाबीनिशी 10 पटा धावा लागले गेले त्या 9 धावा. ललित गुल्लनच्या ट्रॅकवर पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. प्रतीत पाटीलच्या बॅटनं आलेला चौकार. फुलटॉस बॉल यावेळी मात्र पाठवला लॉंग लेग क्षेत्रामध्ये. इट्स अ नो बॉल. नो +4 पंजा मिळेल तो म्हणजे वेस्ट इंडिज संघाला. फुलटॉस बॉल अगदी हाईट पॅकचा विचार कमरेपेक्षा अगदी उंच राहिलाय चेंडू. अगदी योग्य तो डिसिजन देत असताना ऑफिशियली पंच पाहायला मिळतात. आणि दंडित केली गोलंदाजाला नूचा इशारा पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर लॉंग लेग क्षेत्रामध्ये गेलेला चौकार. 5 धावा पाहायला मिळाल्यात. चला पंचांशी काही डिस्कस करू नका. चला दादरपाट टीम टाइम अलर्ट. रोहित गायकवाडचं षटक थोडस महागडं ठरलं. मागील एका षटकामध्ये 9 धाबा खर्ची केल्यात. त्यामुळे महागड षटक पाहायला मिळतात. चेंडू फुलटॉस राहिला होता डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये. फ्रीटचा बॉल रोहित गायकवाडचा पुढ्यामध्ये टाकलाय. प्रतीत पाटील फटका खेळून काढलाय. खोदून काढलाय समोरच्या दिशेनं लॉंगन मध्ये चेंडू निघून चाललाय. फंबल पाहायला मिळते. डायरेक्ट काढण्याचा प्रयत्न वेगानं दाबले. अगदी टीव्ही अंपायरची इथून मदत घेण्यात येईल. पुन्हा एकदा आपण टेक्निकल टीम कडे वळतोय. ओमकार कोळी वेगानं आला होता. चेंडू त्यानं फेकलाय. 2 फलंदाज धाव घेत असताना हे सर्व चित्र एक इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला कव्हर करत असताना पाहायला मिळतात. 4 कॅमेरा सही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. हाय पिक्चर अँड गुड क्वालिटी. व्हेरी क्लोज डिसिजन.
नॉट आउट. बाल बाल बचावलेत खेळाडू. 2 धावा इथून मिळाल्या जातील आणि 2 धावेनिशी 10 पटा धावा लागले गेले. त्या मान्य श्री राजन कृष्णा घरत माजी सरपंच आणि त्यांच्या समेत मधुकर दिनकरजी मडवी साहेबांचे इथं आगमन होतं. माजी सरपंच आणि दीपकजी माळी साहेबांची इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. सहर्ष स्वागत आहे. मागील चेंडू चर्चा राहिली. रोहित गायकवाड षटक तिथे थोडीशी खराब सुरुवात पाहायला मिळाली. मागील 2 चेंडूमध्ये 9 धावा आल्या. त्यानंतर दुसरी दुहेरी धाव आली आणि त्यानंतर एक डॉट बॉल त्यांना पाहायला मिळाला. रोहित गायकवाड तेवढेच एक मोठं नाव आहे सध्याच्या घडीला. पण या सध्याच्या मैदानामध्ये थोडीशी चुका देखील दादरपाडा संघाने केल्यात. 16 धावा 10 पटला लागले गेल्यात. एकविरा इव्हेंट्स या वेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता. लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करायचा होता. पण यावेळचा बॉल क्षेत्ररक्षक बॅकअप देत असताना श्रीनिवास मोहितेने चेंडू अडवला आणि एक सिंगल रन येईल. 17 धावा 10 पटार पाहायला मिळतात. 2 खेळाडू चर्चा करत असताना प्रतीत पाटील आणि स्मित पाटीलचा आपण विचार केला तर प्रतीत पाटील 7 चेंडू खेळला. त्याच्या बॅट मधून 13 धावा आल्या. दुसऱ्या बाजूचा आपण विचार केला तर स्मित पाटील 2 चेंडू फेस केलेत. त्याच्या बॅट मधून 3 धावा आलेत. रोहितचा फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. वैष्णव कासूकर आलेत. हातातून चेंडू निसटला. पुन्हा एकच धाव मिळाला जाईल. एकेरी धावनिशी 10 पटला धावा लागले गेले. त्या 18 धावा. सुरुवात थोडीशी खराब राहिली होती पण आता रोहित गायकवाड चांगलेशी कमबॅक करत असताना मागील 5 चेंडू मध्ये 13 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली ती म्हणजे यश पाटीलची. लोबर फुल टॉस हलक्या त्यानं बॉटम हँडचा वापर केला. इथून चेंडू निघून चालला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. सिंगल रन कंप्लीट टू इथून प्रयत्न केला गेला. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळत्या. जिथे एकच धाव होती तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं सक्सेस पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धाव पटला धावा लागले गेले. त्या VIA11 नरेश पोट बशेणी या संघाच्या 1 बाद 20 धावा. दिलं जाईल. हे क्रिकेटवर असलं प्रेम आहे सागर. कालच्या दिवसामध्ये देखील अनेक बक्षिसं आपण पाहिलीत. समालोचकांपासून ती खरं तर प्रत्येक खेळाडूंवर बक्षीस लावलं माली साहेबांनी. त्यामुळं ही स्पर्धेत देखील तेवढीच लोकप्रियता पाहायला मिळाली. बशेणी संघासाठी बक्षीस आल्या. थोडं स्पीडअप करा. 12 मिनिटं लागली 2 षटकं टाकण्यासाठी. दादर बॅटिंग याच्याकडे देखील आपण आम्ही तुमचं लक्ष वेधतोय. 12 मिनिटांमध्ये तुम्ही 2 षटकं टाकलीत. उर्वरित आता 2 षटकं 8 मिनिटांमध्ये टाकायची आहेत. ओमकार कोळी आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. ओमकारला आपण पाहू शकतोय समोर. स्मित पाटील उजव्या हाताचा एक आक्रमक खेळाडू. यावेळचा बॉल भन्नाट वेग पूर्णपणे वेगावर स्वार असलेला ओमकार. याच मैदानामध्ये अनेक वर्ष क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आपली चांगलीच कामगिरी ओमकार दाखवल्या. आपल्या नावाची एक वेगळीच ओळख दाखवल्या. त्यामुळे उरण टेनिस क्रिकेटमधील एक सर्वाधिक अष्टपैलू भूमिका साकारणारा ओमकार यावेळचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये वळवला. ओमकार कोहली दिशापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी ओमकार कोहलीची पाहायला मिळते. सुरुवातीची 2 चेंडू निर्धाव आले त्यामुळे दबाव टाकण्याचा प्रयत्न VIA11 नरेश पोट बशेणी संघावर राहिला. ओमकारला देखील ठाऊक आहे सुरुवातीला धावा भरपूर खर्च केल्यात रोहित गायकवाडनं. आता धावा कमी द्यायची आहेत. यावेळचा बॉल समोरची खेळायचा आता. मिड ऑफ रिजन मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अवघी एकच धाव. ती चिक्की धाव घेत असताना पाहायला मिळतात. जीवाच्या आकांताने धावलेत. चला लवकर लवकर आपण हे षटक संपवायचं. ओमकार ठाऊक आहे अगदी 8 मिनिटांमध्ये आता 2 षटकं टाकायची आहेत. त्यामुळे थोडंसं स्पीडअप आपण करणार आहोत.
संयमजी घरं देखील जॉईन झाले आहेत. पण राजेंद्रजी मोहिते यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या वेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढला. यश पाटील तिथे तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर धावला. थ्रो चुकीच्या दिशेने आला. थ्रो गोलंदाजी इंडवर फेकायला पाहिजे होता पण इथून यष्टक्षच्या हातात मध्ये थ्रो केला त्यामुळे दुसरी धाव इथून कंप्लीट केली जाते. कबलचा बॉल अगदी खोलामध्ये टाकला तर समोरच्या दिशेने खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. यश बेगन आला होता डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न पण चुकीच्या ठिकाणी थ्रो आला. गॅदर करू शकले नाही यष्टीरक्षक त्यामुळे 2 धावा मिळाल्या गेल्या. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 23 धावा 23 रन्स. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये आहेत क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक हादरा लागलाय. VI11 नरेश पोड वशिडी संघाला. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. पाच चेंडू मध्ये आतापर्यंत 3 धावा महत्वाचा एक विकेट. गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार कोळी आणि या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असतील. गोलंदाजी नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल जीवित म्हात्रे. यावेळचा बॉल अगदी रिबस खेळायचा तर स्पीच हिट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडस काटा बदलवल्या बॉलना त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले ते 24 धावा 24 रन्स. शेवटचा बॉल थोडासा खराब राहिला. रिबस काढायचा होता जीवित मात्रेला. फार मोठं नाव आहे वेस्ट इंडिज क्रिकेट मधील. यावेळचा बॉल हलक्यातनं खेळून काढला. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना जीवित 21 धाव मिळाला आणि इथून मात्र षटके समाप्त होत्या. 4 मिनिटांमध्ये आणखीन एक षटक टाकायचं आहे. दादरपाट टीम आपण याच्याकडे देखील लक्ष असू द्या. कुंडे बहाळ आणि त्याच्या विरुद्ध MMV दाकटीजुई. क्रिशा डिजिटल कुंडे बहाळ आणि त्यांच्या विरुद्ध MMV दाकटीजुई. पहिली इनिंग संपण्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करणं फार गरजेचं आहे. अन्यथा दोन्ही कॅप्टन उपस्थित नसले तर मॅच आपण 4 षटकांची खेळवली जाईल. ही महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यानंतर होणारे बी गटातील पहिली मॅच क्रिशा डिजिटल कुंडे बहाळ आणि त्यांच्या विरुद्ध MMV दाकटीजुई. प्रणित कनेकर आले गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळचा बॉल अगदी अशरवर आदळणारा इजा देणारा जरूर पाहायला मिळाला. लेगबाईच्या परिणामी मिळत जाईल आणखीन एकच धाव. प्रणित कणेकर गोलंदाजी ट्रॅकवर. धावपट्टा धाबा लागले गेल्या ते 26 धावा 26 रन्स. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढला. डी बॅकवर्ड स्पेलेकच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. सीमा पलीकडं बऱ्याच उशिरा आलाय. संघर्षमय षटकार. चांगलीच केल्या. प्रणित कणेकरच्या विरुद्ध आक्रमण केल्या. स्मित पाटीलला संभवच्या दिशेने डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न मिस्टा मिस्टो का क्षेत्ररक्षक वेगाने धावले होते. यश पाटील अगदी सुसाट सुटला होता पण या चेंडूवर 2 धावा मिळाल्या गेल्या. त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा झेल पाहायला मिळाला.
2 धावांनी धावपट्टा धावा लागले गेले तर 34 धावा 34 रन्स. चांगली बॅटिंग चालू आहे सध्या VI11 नरेश पौड वैशिणी संघाची. पण दादरपाडा संघ असा बलाढ्य सध्याच्या घडीला या सीझन मध्ये चांगलीच कामगिरी पाहायला मिळाली. अनेक क्रीडांगणामध्ये आपल्या नावाची एक वेगळीच ओळख त्यांनी देखील निर्माण केल्या. यावेळीचा बॉल शरीरक्षा थोडस दूर राहिला आउटसाइड द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 35 धावा 35 रन्स. फटका जरूर चांगला सजवलाय कलात्मक. यावेळी दर्जा पाहायला मिळाला फटक्या माग. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं. मिळतील धावा 6. आलाय षटकार. (41 रन्स धावपट्टा लागले गेल्या. स्मित पाटील 9 चेंडू 19 धावा. कमालीची बॅटिंग त्यानं दाखवल्या. प्रणित कणेकरच्या विरुद्ध 2 षटकार 4 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्यात प्रणित कणेकरनं. या षटकातील शेवटचे आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा मी अनाऊन्स करतोय क्रिशा डिजिटल्स कुंडेबहाळ आणि त्याच्या विरुद्ध MMV धाकटी जुई. यानंतर होणारा बी गटातील पहिली मॅच. पहिली इनिंग संपण्या अगोदर दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. ही महत्वाची सूचना आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. क्रिशा डिजिटल कुंडेबहाळ आणि त्यांच्या विरुद्ध MMV धाकटी जुई. यानंतर होणारी ही मॅच 40 धावा दापडल्या लागल्या गेल्यात. 41 धावा दापडल्या लागल्या गेल्यात. 41 रन्स. फटका कमालीचा सजवलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू दिघून चाललाय सीमारेषा पलीकडं. बॅक टू बॅक आला आणखीन एक उत्तुंग षटकार. लढतोय सध्या वशिनी टीम आणि त्यांना झुंज देतोय दादरपाडा. मात्र प्रणित कणेकरचे षटक जिथे 3 षटकार आले. धावपट्टा धावा लागले 47 धावा. या षटकातील शेवटचा बॉल बाकी. स्मिथचा आपण विचार केला तर 10 चेंडू मध्ये 25 धावा त्याने देखील बनवल्यात. पुढे आलेत कलात्मक फटका. फ्रंट फुटचा चांगला वापर. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत तैनात. कम्मालीचा झेल टिपलाय. संघाचा ट्रम्प कार्ड संघाचा सरसेनापती स्मित पाटील होईल झेलबाद. तिसरा आदरा लागलाय VI11 नरेश पौड वशिणी या संघाला. चार षटक समाप्त झाली. धावपट्टा धावा लागले गेले त्या 47 धावा. 3 बाद 47. तर शेवटची षटक आहे आणि महत्वाची सूचना शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. क्रिशा डिजिटल कुंडेबहाळ आणि त्यांच्या विरुद्ध MMV धाकटी. हे षटक संपण्या अगोदर दोन्ही कॅप्टन आले नाहीत तर मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. समोरच्या दिशेने फटका खेळला. मिस्टोक आहे. क्षेत्ररक्षक धावतात. बॅक एंड एरियामध्ये चेंडू पडलाय त्यामुळे सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला.
2 धाबा इथून कंप्लीट केल्या जातील आणि 2 अविनिशी धावपटा धाबा लागले गेले ते 49 धाबा 49 रन्स 49 धाबा धावपटावर पाहायला मिळतात. 5 षटक 5 गोलंदाज संयम पाहायला गेला तर अनेक अशा संघ आहेत जिथे 4 मुख्य गोलंदाज असतात किंवा 3 गोलंदाज असतात, पण नवीन गोलंदाज देखील संधी दिली आहे ती म्हणजे समाधान शेठ माळी यांनी. त्यामुळे एक आगळवेगळी संकल्पना. सुशांत भगतचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढला. डी बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत वेगानं. चेसिंग थोडंसं दूरवरचं होतं. क्विक थ्रो तुम्हाला पाहायला मिळाल्यात आणि एकेरी धावनीशी 50 धाबा कंप्लीट झाल्यात. VI11 नरेश पडबशिणी या संघाच्या 50 धाबा पाहायला मिळतात. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुशांत भगत कम्मालीचं षटक मागील तर हप्त्यामध्ये त्यानं गावठांच्या मैदानामध्ये टाकलं होतं. हा देखील कम्मालीचा गोलंदाज राहिला. तिथे देखील चांगलीच कामगिरी पाहायला मिळाली सुशांत भगतची. पण समोर धर्मेंद्र आहेत एक सिनियर खेळाडू. लोवर फुल टॉस हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्राकवरींच्या दिशेने चेंडू निघून चालला. डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतं. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये केला गेला. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावांविषयी धावपटाला धाबा लागले गेले त्या 52 धाबा. 3 बाद 52. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचे 3 चेंडू आहेत. अजूनही टॉस उडवण्यासाठी दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित नाही आहेत. क्रिशा डिजिटल कुंडे बहाळ आणि एम धाकटी जुई. फार महत्वाची मॅच आहे आणि यावेळचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. वाईट इस्लॉंगन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. बाला वेग कासू करणं झेल टिपलाय. आणखीन एक हात लागलाय VI11 नरेश पडबशिणी या संघाला. खेळाडू क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. शेवटचे 2 चेंडू धावपटला धाबा लागले गेले त्या 52 धाबा. पहिली इनिंग सध्या तुम्ही बॅटिंग करत असताना VI11 नरेश पडबशिणी संघाला पाहू शकताय. वॉइस ऑफ उरणपूर विभाग प्रवीणजी ठाकूर सर सुद्धा ही मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. शेवटचे 2 बॉल आहेत. एका दुसरा मोठा फटका आला तर 60-65 धाबा बनवू शकतात. एक फायटिंग स्कोर उभा करू शकतोय बशिणी टीम. पण दादरपाडा संघ त्या ताकदीने सध्या गोलंदाजी चालू आहे. सुशांत भगत एक यंगस्टर युवा खरं तर गोलंदाज आणि चांगलीच त्याने गोलंदाजी केल्या. खोलामध्ये चेंडू टाकला आणि आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल बाकी आहे या इनिंग मधील. शेवटचा चेंडू सुशांत भगत गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने उडवला. निमिष मोहिते आहेत. कमालीचा झेल कॅरी केला जातोय. जाता का होईना शेवटच्या बॉलवर महत्वाची विकेट मिळवले सुशांत भगतनं. आणखीन एक हात लागलाय VI11 नरेश पडबशिणी संघाला. आणि इथून मात्र पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावपटा धाबा लागले गेले त्या 52 धाबा आणि 53 धाबांचं आव्हान. चला ऑफिशियली आता आपण डिक्लेअर करतोय. क्रिशा डिजिटल कुंडे बहाळ आणि MMV धाकटे जुई बी गटातील पहिली मॅच जी तुम्हाला 4 षटकांची खेळवली जाणार आहे. ही महत्वाची ऑफिशियली आपण अनाउन्समेंट करतोय. ओ टू DJ मॅडी. व्यासपीठावर सन्माननीय उपस्थित मान्यवर माजी सरपंच राजन कृष्णा गरज साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारण्यासाठी आपण या. माजी श्री राजन कृष्णा गरज माजी सरपंच. ज्यांच्या घराला खरं राजकीय वारसा कित्येक वर्ष राजकीय पटलावर आपल्या नावाची एक वेगळी ज्यांनी छाप सोडले राजकीय आणि सोबत समाजकारण देखील ज्यांचं फार चांगलं पाहायला मिळतं. श्री राजन कृष्णा साहेब यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे मुख्य आयोजक
समाधान शेठ माळी साहेबांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेली आहे माजी सरपंच मान्य श्री मधुकर दिनकर मडवी साहेबांना देखील आपण विनंती करतोय आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये या. साहेब जेव्हा सरपंच पदावर होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं आणि नेहमीच फार मोठं योगदान क्रिकेटसाठी ज्यांचं राहिलंय अशी मान्य श्री मधुकर दिनकर मडवी साहेबांचा इथं आपण शुभ सन्मान करत आहोत. चॅलेंजर चिरली टीमच्यासाठी फार मोठं योगदान साहेबांचं पाहायला मिळतंय आणि नेहमीच चॅलेंजर चिरली संघाच्या पाठीमागं नेहमीच त्यांचं फार मोठं योगदान असतं आणि त्यांच्या वतीनं साहेबांच्या वतीनं या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000चा आर्थिक पाठबळ आहे. त्यांचा आम्ही सहर्ष आभार व्यक्त करत आहोत. माननीय श्री दीपकजी माळी साहेबांना आपण विनंती करतोय आपण या व्यासपीठावर अतिथी कक्षामध्ये आपला देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. माननीय श्री दीपकजी माळी साहेब इथे उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती केली जाते की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. माननीय श्री दीपकजी माळी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित करण्यात येते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक समाधान शेठ माळी साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. तसेच लख लक्षिकचे को पार्टनर माननीय श्री निखिल सुधाकर पाटील साहेबांच्या वतीने या स्पर्धेकरता 5,000चा आर्थिक पाठबळ आलाय त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि कॉम्बॉक्स मध्ये आपण बदल करतोय पण त्या अगोदर अनाउन्समेंट केली जाते की क्रिशा डिजिटल कुंडे बहाळ आणि त्यांच्या विरुद्ध रामनाथजी पंडित साहेबांना आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि दादरपाडा गाव अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं राजकीय वारसा ज्यांचा फार आहे एक पक्ष आणि एक निष्ठ महेंद्र शिडकर साहेबांच्या अतिशय जवळचे निकटवर्तीय रामनाथजी पंडित साहेबांनी देखील विनंती केली जाते की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. ऑफिशियली हे डिक्लेअर केलंय की क्रिशा डिजिटल कुंडे बहाळ आणि त्यांच्या विरुद्ध MMA धाकटीज यानंतर होणारी मॅच दोन्ही कॅप्टन इथे टॉस बॉक्स मध्ये उपस्थित नव्हते तर आयोजन कमिटीने हा निर्णय घेतला की पुढील मॅच ही 4 सेकंड खेळण्यात येईल. ओ टू कॉम्बॉक्स ऐकत संयमजी करत यांचा आवाज. हॅलो हॅलो थँक्यू सो मच विपुलजी पाटील सर यांना आपण ऐकलात. पहिल्या सत्रामध्ये चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीमधील सी लॉर्ड्स मधील ही महत्वाची मॅच स्वर्गीय आनंद मडवी व स्वर्गीय श्याम मडवी यांच्या स्मरणार्थ चॅलेंजर्स ट्रॉफी 2025 चा हा अगदी दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. मॅचच्या दिशेने जाऊया जिथे महत्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो पुढे जाईल. 30 बॉल 53चा पाठलाग करायचा. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रतीत येत आहेत. बॅट्समन एकीकडे निमिष मोहिते आणि त्याच्या सोबतीला ओमकार कोहली. चौथ्या रात्रीला सुरुवात करूया आणि दुसऱ्या सत्रामध्ये घेऊन जाईल. पहिल्या सत्रामध्ये विपुलजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. अगदी प्रचंड मोठ्या संख्येनं कॉमेंटेटर्स देखील आज आपल्या समोर जॉईंट आहेत. जवळजवळ अर्धा डझनहून जास्त कॉमेंटेटर आज आपल्या सोबत जोडले गेलेत. सर्वांचंच आम्ही मनापासून स्वागत करतोय. जरूर आपण चर्चा करू स्पर्धेबद्दल आणि जसा वेळ मिळेल. क्षेत्ररक्षक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रतीत तयार. पहिला बॉल निर्धाव. सी लॉट्स मधून आजच्या रात्रीमधील ही शेवटची मॅच कारण पहिल्या रात्रीमध्ये आर्यन चिर्ले संघ जिंकला. पहिल्या रात्रीमध्ये आर्यन चिर्ले टीमचा दमदार परफॉर्मन्स. तदनंतर संकेत स्पोर्ट्स आई भवानी साई ब संघ आणि कालच्या रात्रीमध्ये सक्षम अँड श्रियांश 11 गिरवले संघानं बाजी मारली. अचला कुंडेबाळ टीमचे कॅप्टन MMV धाकटीजी टीमचे कर्णधार पोहोचत आहेत. आयोजकांनी सूचना दिली कुंडेबाळ टीमचे कॅप्टन या. ओ बॅटच्या मधोमध समोरच्या दिशेने मारलाय लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे ओमकार कोहली की जय जयकार. पहिला षटकार
खेळणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध संकेत स्पोर्ट्स आई भवानी साई ब आणि कालच्या रात्रीमध्ये गिरवले संघ तिसऱ्या रात्रीमध्ये जिंकला आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल तो गिरवले टीमला फाईट करेल. त्यामुळे ही महत्वाची मॅच. आतापर्यंत धावफलकावरती रन्स पाहायला मिळतात 6 धावा. आज बी पोल. याच्यानंतर आपण पुढील मॅचला सुरुवात करू. क्रिशा डिजिटल कुंडे बहाल आणि त्यांच्या विरोधात MMV धाकटी जुई. दोन टीम मध्ये एक ताकदवार मॅच आयोजकांनी जी सूचना दिली. ओ आडव्या बॅटनं शॉट ऑन पूल पूल पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल इट्स अ मॅक्सिमम कडक सिक्सर. बॅट्समन उत्तर दिलेत. आज देखे जरा किस्म कितना है दम. टार्गेट 53चं काढायचं आणि या 41ची आवश्यकता येणाऱ्या 27 बॉल मध्ये मुख्य खेळाडू आणि त्यालाच चोप दिलाय. 3 बॉल मध्ये 12 धावा. गोलंदाज तयार. प्रतीत आणखीन एक स्लोअर बॉल आता फिरून मारलाय. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं दन 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 करत सीमा पार 4 रन. प्रतीत आणि त्याच्यावरती आक्रमण जारी आहे. एक मुळशी पॅटर्न मधला डायलॉग आठवला की ठोकायचं तर टॉपच्याला आणि सध्या तरी तशीच बॅटिंग सुरू आहे. ओमकार कोहली दर्जेदार फटकेबाजी. अविनाशजी पाटील साहेब वेशवे आणि निलेश पाटील विंदणे जे मॅच एन्जॉय करतात त्यांनी वशिनी टीमला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. सुरुवात बेधडक केले ओमकारनं. पहिला बॉल डॉट पण टू. त्याच्यानंतर 3 बॉल मध्ये बाउंड्री स्ट्रोक लागोपाठ 2 षटकार आणि जसा स्लो टाकला तिथे थांबला आणि तदनंतर मारला ओमकारनं. तिथे 4 मिळाल्यात. फाईन लेग रिझन मध्ये तो चौकार. पॉवर प्ले मध्ये सध्या तरी अप्रतिम बॅटिंग जी स्टार्ट निशांत इलेव्हन दादर पडायला अपेक्षित होती आणि अशी सुरुवात झाली तर टार्गेट जे 53चं आहे ते अगदी कमी वाटेल. ओ आता प्रचंड वेगाने टाकलाय बॉल. चांगला वेग. डॉट बॉल इथे पाहायला मिळाला आणि हे गरजेचं आता टीम VI11 नरेश स्पोर्ट्स वशिनी टीमला सुरुवात थोडीशी खडतर राहिली. 5 ओव्हर मध्ये 53 बनवायचे आहेत आणि या धावा रोखायच्या असतील तर सुरुवातीची 2 षटकं प्रणय सर फार महत्वाची आहेत. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर मध्ये जर 28-32 आल्या तर निशांत इलेव्हन दादरपाडा पुढे जाईल. पण जर इथे 2-3 विकेट्स पडल्या तर अडचणी वाढू शकतात. आणि मुख्य खेळाडू ओमकार आहे सध्याच्या घडीला पाहायला गेला तर या खेळाडू चांगलाच फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. आणि बा खेळाडू लक्ष ठेवा टाइम वरती स्पर्धा सुरू केली आणि वेळेवरतीच पूर्ण करायची आम्हाला. आणि आज स्ट्रिक्टली वॉर्निंग आम्ही देतोय प्रत्येक टीमला. आणखीन एक वेगवान बॉल. थोडीशी अपील अंपायर सांगतात उंच लागलाय त्यामुळे हाईट फॅक्टर इश्यू इथे जरूर राहील. आणि डॉट बॉलची सांगता मागील 2 बॉल लागोपाठ डॉट आलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस निशांत इलेव्हन दादरपाडा टीमची धावसंख्या बिनबाद 16 रन्स. अखेरीस धाव फलकावरती धाबा पाहायला मिळतात. निशांत इलेव्हन दादरपाडा बिनबाद 16 धाबा. मदन शेटमाली साहेब यांना आपण पाहताय. मिस टायमिंग फटका फसलाय ऑन साइडला. लॉंग ऑनला खेळाडू उभा आहे. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती स्मित पाटील. पहिल्या ओव्हर मध्ये प्रतीतनं 16 मोजल्यात. विपुलजी 5 ओव्हर मध्ये 5 गोलंदाज. त्यामुळे टीमकडे ही देखील थोडीशी कठीण परीक्षा राहते. जेव्हा तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये धावा वाचवण्यासाठी उतरता की नक्की कोणाला कधी बॉलिंग द्यायची हा देखील कॅप्टनला प्रश्न पडत असतो. कारण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये 5 ओव्हर 4 गोलंदाज. पण ही चिरले चॅलेंजर्सची ट्रॉफीची स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला नाविन्यपूर्ण संकल्पना पाहायला मिळाली. वेगवान बॉल तेच तर्रार. पहिल्या ओव्हर मध्ये जरूर चोप बसलाय पण हे षटक आता चांगलं टाकायचं. VI11 नरेश स्पोर्ट्स वशिनी 2 दिवस अगोदर RS कोटनाक्याच्या क्रीडांगणामध्ये हा संघ खेळला. दमदार परफॉर्मन्स तिथे पाहायला मिळाला. आणि आज जसे आलेत राधेच्या क्रीडांगणामध्ये तिथे देखील त्यांना ही मॅच जिंकायची आहे. तीच स्वप्न घेऊन दोन्ही संघ खेळतात. कोण जिंकेल कोणाला विजय मिळेल कोण उद्याच्या रात्रीमध्ये येईल दुसऱ्या मॅच मध्ये खेळण्यासाठी. पुढचा बॉल पुढे टाकलाय समोरच्या दिशेने. ओ रनआउटची संधी डायरेक्ट हिट काम बनेल. ओ पोहोचलेच नाहीयेत खेळाडू. ओमकार कोहलीला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का लागलाय निशांत इलेव्हन दादरपाडा टीमला.
पाठीराखे विचारत असतील कारण बॉल समोरच होता मिड ऑफला आणि ही चुकी केली. ओमकार चांगली बॅटिंग करत होता. 8 बॉल मध्ये 16 वरती परतल्या. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. प्रीतम भोईर इनअप नंबर 3 वन डाऊनच्या भूमिकेत उतरल्या. 17ला 1 विकेट्स. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या परंतु या ओव्हरला आपल्या नावावरती करत असताना आतापर्यंत VI11 नरेश स्पोर्ट्स वशिनी टीम गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय स्मिथला. युवा खेळाडू आणि चांगला दमखम दाखवत असताना युवा जनरेशनचे खेळाडू उत्तमरित्या खेळलेत. दुसऱ्या रात्रीमध्ये आपण सार्थकला पाहिलं. काय कमालीचे फटके पाहायला मिळाले. आडव्या बॅटनं आल्या आल्या प्रहार केलाय. निमिष मोहितेचा हात अडका. बॉल पाठवलाय सीमा पार. खणखणी चौकार. चांगला हाय बॉटम ऍक्शन रिदम चांगल्या वेगानं पुढे जाताना पाहायला मिळाला गोलंदाज. आय थिंक लेदर क्रिकेट देखील स्मिथ खेळतो. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. रायगडमध्ये सिलेक्शन देखील तसं झालंय. अंडर 19 टीम मध्ये वेग प्रचंड या गोलंदाजाकडे. लेदरचा खेळाडू पण तू इथे लाईन सुधारावी लागेल आणि जर टप्पा मिळाला तर त्याच्यावरती असे पूल पाहायला मिळतात. निमिषनं चांगला तडाखा दिला मागील बॉलवरती. ओ आणखीन एक शॉर्ट पिच बॉल पुन्हा त्याच दिशेनं कॉपी बुक स्टाईलनं फटका मारलाय. फाईन लेग बाउंड लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक लगातार दुसरा चौकार. विनंती करतोय आदरणीय सन्माननीय जयवंतजी जोमा कोळी यांना विनंती की आपण प्लीज आमच्या अतिथी कक्षामध्ये या. जयवंत जोमा भोईर यांना विनंती केली जाते. यांना विनंती असेल की आपण प्लीज मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्कोरवरती नजर टाकूया आपण. 25 रन्स 25ला 1 विकेट. वशिनी टीम साठी बक्षीस आले भगवान शेठ मडवी यांच्या वतीनं. वशिनी टीम जर जिंकली तर 1000चं कॅश प्राइज हे दिलं जाईल. गोलंदाज तयार. मागील 2 बॉल शॉर्ट पिच पडले तिथे 2 बॉल 2 चौकार. ओ इथे वेग चांगला आहे. थोडासा खाली राहिला बॉल डॉट बॉल पण हे षटक सुरुवातीला चांगलं पाहायला मिळालं पण 2 जसे चौकार आले तसं धावफलक वेगाने पुढे गेला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर निशांत 11 दादरपाडा एक खेळाडू बाद 25 धावा धावफलकावरती. संघाच्या कॅप्टन आपण इन्व्हाइट करतोय. क्रिशा डिजिटल कुंडेबाळचे संघनायक आपण लगेच रिपोर्टिंग करा. धावा लागले गेले ते 25. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. 18 चेंडू आणि 28 धावा. समीकरण मॅच मध्ये पाहतो. येणारे 18 बॉल अद्याप 28ची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट विपुल सर 10 पेक्षा खाली आहे. त्यामुळे या क्रीडांगणामध्ये जर 10 पेक्षा रन्स कमी आल्या प्रति ओव्हर तर सर्रास वेळेला आपण पाहिलंय की सामने जिंकलेत आणि इथे रिक्वायर्ड रन रेट थोडंसं कमी आहे. काय या ओव्हर मध्ये टर्न होईल सामना का निशांत 11 दादरपाडा टीमला बॅकफुट वरती पाठवतील. 1-2 विकेट्स आल्या तर मजा येतील परंतु इथे त्या अपेक्षा नाहीयेत कॅप्टनला देखील कारण आता जी स्टार्ट मिळाली निरंतरता टिकवायची आहे. डाबाला पुढे न्यायचे. 18 बॉलचा खेळ राहिला. या स्पर्धेचे मुख्य आयोजक समाधान शेठ माली साहेबांनी सांगितलं की रात्रीचे जसे 11 वाजतील तशी बॉलिंग करणाऱ्या टीमची ताकद वाढेल. बॉलर्स चालतील त्यांनी सांगितलं. आज ते अगदी जालिम भक्ताकडे जाऊन आलेत. संपूर्ण टीमला घेऊन जालिम भक्ताकडे गेले कारण नक्की गोलंदाजांना मार बसत होता कालच्या रात्रीमध्ये. कदाचित तो जालिम भगत सागर पाटील असेल. धावफलकावरती 25 धावा. समाधान शेठ माली साहेब सर्व युवा खेळाडूंना घेऊन संघ त्यांनी बनवला. चिरले चॅलेंजर्स मजा मस्ती करत नेहमीच ते विविध ठिकाणी पोहोचत असतात. काही दिवसा अगोदर नेपाळचा दौरा करून आले संपूर्ण टीम आणि यावर्षी केरळला जायचंय आणि त्याच्या अगोदर अलिबाग दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत. खराब फिल्डिंग. ओ या चुका चालणार नाहीयेत. नाराज कॅप्टन. लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता त्यानं बॉल सोडला. रन्स मिळतात 2 धावा आणि 2 धावेनं धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. 27ला 1. रिक्वायर्ड रन रेट 9.18 प्रति ओव्हर. आव्हान इथे फटका फसलाय. लॉंग ऑनला खेळाडू. ओ कॅच सोडलाय.
मागे बॉल देखील पाहिला नाहीये खेळाडूंना, नक्की केलंय काय? आणि आता डोक्यावरती हात मारत असताना बॉल सीमा पार, 4 रन. फिल्डिंग आणि त्याच्याच मुले आता निशांत 11 दादरपाडा पुढे चाललाय 31-1. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बॉल चांगला होता, समोर टाकलेला, समोर व्ही शेप मध्ये मारला प्रीतमनं, समोर हातामध्ये खेळाडूच्या कॅच. ओ कॅच ड्रॉप, डोळ्यावरती हात ठेवला, पण तो बॉल पकडण्यासाठी गेले असते तर कदाचित चौकार अडवता आला असता. ही चुकी केली, फार मोठी चुकी. विकेट्स मिळणार होती तिथे, 4 धावा मिळाल्यात. गोलंदाज यार, फुल टॉस ला परिवर्तन करत असताना डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक उत्तुंग असा दर्जेदार षटकार. दर्जेदार मागील बॉल वरती ताकद, या बॉल वरती नजाकत, स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप, बॉल सीमा पार, चौकार. मागील बॉल वरती चौकार आणि आता पुन्हा एकदा उंच उडाले बॅट्समन आणि फ्लाय होत असताना हा बॉल पाठवलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं, आणखीन एक चौकार. स्वागत करतोय मनपूर्वक, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पण तू इथे बॅटिंगचा तडाखा पाहू शकताय. निशांत 11 दादरपाडा टीमच्या प्रीतमनं आक्रमण केलं, आणखीन एक लागोपाठ तिसरा खणखणीत चौकार. चे 12 बॉल मॅच जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावेची आवश्यकता. स्कोर 3 ओव्हर मध्ये 49 धावा. ओमकार बाद झाला, पण तू जसा प्रीतम क्रीडांगणामध्ये आला तसा धावफलक वेगानं बनवत असताना आपण प्रीतमला पाहू शकताय. काय दर्जेदार बॅटिंग, 6 बॉल खेळलाय, 24 धावा, जवळजवळ 300चा स्ट्राईक रेट. आणि दुसरीकडे निमिष मोहिते 4 बॉल मध्ये 9 धावा, त्यानं देखील चांगली बॅटिंग केली. आणि हा सामना आता जिंकण्याच्या उंबरठ्यावरती. वशिनी टीमची बेधडक गोलंदाजी आज थोडीशी फिकी पडले, त्याचं कारण आहे आज केलेली दमदार बॅटिंग. इथे देखील आणखीन एक चांगला फटका मिड विकेट रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात द्या, रन्स मिळेल एक सिंगल. येणारे शेवटचे 11 बॉल आणि अद्याप 3 धावा. या मॅच मध्ये हवी तशी फाईट करू शकली नाहीयेत VI11 नरेश स्पोर्ट्स वशिनी. अजित मोहिते यांच्याकडून पारितोषिक आलंय. प्रीतमनं जी बॅटिंग केली, टोटल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आतापर्यंत त्यानं पटकावलंय. आणि हा फटका चाललाय बाउंड्री पार, गेम फिनिश, सामना जिंकलाय निशांत 11 दादरपाडा टीमनं. हार्दिक अभिनंदन. ज्या खेळाडूनं दर्जेदार बॅटिंग केली, 7 बॉल खेळलाय आणि 7 बॉल मध्ये 30 धावा काढणारा प्रीतम भोई ठरतोय मॅन ऑफ द मॅच. यावं प्रीतम, मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीने आपण सन्मानित करूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि विपुल सर 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे, ते देखील आपण खेळाडूला पोहोचवूया. आणि प्रीतम भोईरसाठी बक्षीस आलं चेतन भोईर आणि चेतन कोळी यांच्या वतीनं. ही मॅच जिंकवली त्याच्याबद्दल प्रीतम भोईर या खेळाडूला 1000चे कॅश प्राइज हे चेतन कोळी आणि चेतन भोईर यांच्या वतीने दिलं जाईल. चला आपण नाणेफेकी करण्यासाठी विनंती करत आहोत. मान्य श्री राजनजी खरं साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभास्ती
नाणेफेकीचा कॉल केला जाईल.